शिवसेना ठाकरेंचा पक्ष नाही असं सिब्बलांनी आतापर्यंतच्या युक्तिवादात म्हटलं आणि चिन्ह लगेच गोठवा असं देखील त्यांच्याकडनं म्हणण्यात आलं। खरंच तसा काही येत्या काळामध्ये निर्णय होऊ शकतो किंवा तसे आदेश कोर्ट देऊ शकतं तात्पुरत्या या सगळ्या सुनावणीच्या आधारे? नाही, एक निश्चित आहे, याच्यामध्ये पक्षामध्ये फूट पडली हे नक्की आहे। म्हणजे विधिमंडळ पक्षाचं बहुमत शिंदेकडे होतं आणि मूळ राजकीय पक्षात जे आहे ते आमचं बहुमत आहे ठाकरेंच्याकडून सांगण्यात येत आहे आणि त्या संदर्भातले जे निवडणूक आयोगाकडे त्यांनी दिलेली कागदपत्र होती त्यामध्ये ते दाखवत आहेत की आणि ती लोकशाही पद्धतीने झालेली निवड आहे याचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे। त्यांनी साधिकालीपासून अनेक प्रकरणांचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये राजकीय पक्षाचं वेटेज आणि लेजिस्लेटिव्ह पार्टीचं वेटेज या दोन्ही बाबत बराच युक्तिवाद केला। त्यामुळे या परिस्थितीमध्ये फूट पडली हे तर मान्य होत आहे। आता फूट पडली नाही हे मान्य करतच नाहीत, म्हणजे याला ठाकरेंचा विरोध नाहीच आहे, तो मान्य त्यांना दावा, पण याचा अर्थ समोरचा गट हा मूळ राजकीय पक्ष होतो याला त्यांचा मुख्यतः आक्षेप आहे, कारण फूट पडली हे स्पष्ट दिसतंय। मग अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत झालेले जे निवाडे आहेत त्यामध्ये जेव्हा उभी फूट पडते राजकीय पक्षांमध्ये तेव्हा ते चिन्ह उठवून त्या दोन्ही पक्षांना त्या म्हणजे मूळ पक्षाचा समावेश असलेलं नाव वेगळं, थोडंसं वेगळं नाव, पण त्याच्यामध्ये त्या नावामध्ये आता काँग्रेसचं इतक्या वेळा विभाजन झालं, नावातली काँग्रेस कायम राहिली। त्या विभाजनामध्ये कधी इंदिरा काँग्रेस झाली, कधी एआयसीसी झाली, कधी त्याच्यात समाजवादी काँग्रेस झाली, राष्ट्रवादी काँग्रेस झाली, ते काँग्रेसचं नाव प्रत्येक वेळेस वापरता आलं। तसंच शिवसेना हे नाव ठेवून दोन्ही पक्षाला ते वापरता यावं अशा पद्धतीचा युक्तिवाद मागे झालाय, परंतु मूळ राजकीय पक्ष ते होतात का त्याला आक्षेप आहे। परंतु याला जे निवडणूक आयोगाने दिलेला आधार आहे ती लोकशाही पद्धतीने शिवसेनेची निवड झालेली नाही, ते जे पदाधिकाऱ्यांचं बहुमत वगैरे सांगतायत ते ग्राह्य धरण्यासारखी स्थिती नाही आहे। 2018ची जी घटना दुरुस्ती आहे ती आमच्या रेकॉर्डवर नाहीये आणि मग अशा परिस्थितीमध्ये मूळ राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवायला सुद्धा टेस्ट ऑफ मेजॉरिटी म्हणून आम्ही विधिमंडळ पक्षातलाच संख्याबळ गृहीत धरलं, हा युक्तिवाद जर स्वीकारला गेला, कोर्टाने मान्य केला तर चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता नाहीये, पण तो जर अमान्य झाला तर मात्र निश्चितपणे तसा निर्णय होऊ शकतो। अगदी मला प्रतीक सरांकडे जायचं आहे। प्रतीक सर, जसं आज सिब्बलांनी युक्तिवादात म्हटलं की विधानमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही, याचा 10th शेड्यूलवरती कसा परिणाम होऊ शकतो आणि स्पीकरचे अधिकारातनं त्यांनी उल्लंघन होतं का? सिब्बलांचा मुख्यतः जो युक्तिवाद होता तो याच आधारावर होता की राजकीय पक्ष म्हणजे संघटना आणि विधिमंडळ पक्ष यांची जी सांगड त्यांनी घातलेली अध्यक्षांनी ती अतिशय चुकीची आहे आणि ती डिफेक्शन लॉ मध्ये बसतच नाही। त्यांनी जी फूट पक्षातली होती त्या संदर्भात फक्त ग्राह्य धरलं ती विधिमंडळ पक्षाची फूट। त्याच्यामुळे आता कोर्ट यावर कुठला युक्तिवादाला जास्ती गंभीरपणे घेतं आणि ते निकालात काय प्रतीत होतं त्यानंतरच मुख्य कळेल त्याच्यामध्ये कोर्टाचा काय व्ह्यू दिसतोय म्हणून। अगदी, पण सिब्बल म्हणाले होते की स्पीकर कसा काय विरोधात जाऊ शकतो 10th शेड्यूलच्या? हो, आता ते सिब्बलांचं म्हणणं आहे, पण आता ते कोर्ट त्यांना कितपत मान्य होतं, कारण हे तर वस्तुस्थिती आहे। त्यांनी काही अनडिस्प्युटेड फॅक्ट्स त्याच्यामध्ये आज मला वाटतं युक्तिवादामध्ये त्यांनी दिले। त्या अनडिस्प्युटेड फॅक्ट्स मध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की हे 21 तारखेला गुजरातला गेले, तिथून गुवाहाटीला गेले, या सगळ्या त्यांनी अनडिस्प्युटेड फॅक्ट्सची एक जंत्रीच्या जंत्रीच कोर्टासमोर मांडलेली आहे। त्याच्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे की संविधानिक पात्रता शेड्यूल 10 प्रमाणे जी आहे त्यामध्ये मुख्य नार्वेकरांनी काही हातच घातलेला नाहीये। त्यांनी फक्त निवडणूक आयोगाचा जो निकाल होता त्याचा संदर्भ घेऊन त्याच आधारावरती त्यांनी हा निकाल दिलाय। त्यांनी सुभाष देसाईमध्ये जो निर्णय झाला त्याच्या संदर्भ घेऊन त्या अनुषंगाने निकाल देणं अपेक्षित होतं। पण मग प्रतीक सर, आज युक्तिवादात सिब्बल असंही म्हणाले की 23 जूनला पक्ष शिंदेना देण्यात आला किंवा त्यांच्याकडनं तो निर्णय तसा त्यांना देण्यात आला असं सिब्बल म्हणाले युक्तिवादात। मग सिम्बॉल ऑर्डरमध्ये या टाइमलाईनला आणि ईसीआयच्या निर्णयाची टाइमलाईन आणि या रिलेव्हंट डेटला पर्टिक्युलरली काय महत्व आहे? सिब्बलांचा मुख्य युक्तिवाद हाच आहे की अगोदर अपात्रता ठरवायला हवी होती आणि त्यानंतर मग जे काही आहे निवडणूक आयोगाने हा सगळा निकाल द्यायला हवा होता, नेमकं त्याच्या विरुद्ध झालेलं दिसत आहे। त्यामुळे सिब्बलांचा सगळा जोर त्यावरतीच आहे। अगदी, पुन्हा एकदा रामराजेंकडे जातोय, अपडेट्स घेऊयात आपण सुप्रीम कोर्टात काय घडतंय याचं। रामराजे,
बिलकुल देवदत्त कामत युक्तिवाद करत आहेत की आणि म्हणजे आमदारांना अपत्र सर्व प्रकरणाचे अगोदर रेफरन्सेस दिले गेलेले आहेत की ज्या ज्या प्रकरणामध्ये अशा प्रकारे घटना घडलेली आहे आणि तिथं आमदारांना अपत्र ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये सुद्धा जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेले होते त्यांना अपात्र ठरवणं गरजेचं होतं, हा सुद्धा मुद्दा मांडण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर की कोर्टानं हा प्रश्न विचारला की एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ पक्षामध्ये बहुमत कधी मिळवलं होतं यावर बोलावा म्हणून, आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा आता युक्तिवाद सुरू आहे. मात्र विधिमंडळ पक्ष निवडणुकीसाठी उमेदवार देऊ शकत नाही हे सुभाष देसाई यांच्या प्रकरणावरून स्पष्ट झाल्याचं देवदत्त कामत यांनी सांगितलेलं आहे की विधिमंडळ पक्ष जो आहे तो निवडणुकीसाठी उमेदवार देऊ शकत नाही किंवा त्यांना तिकीट देऊ शकत नाही, हा संपूर्ण अधिकार जो आहे तो राजकीय पक्षाचा आहे, मूळ पक्षाचा आहे, असा सुद्धा युक्तिवाद केला जातो. अगदी अभय साहेब. मगाशी एबी फॉर्मच्या संदर्भात कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला होता त्यालाच सुसंगत मांडणी आहे सगळी. दुसरं याच्यामध्ये आहे की अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भात त्यांनी उल्लेख केला. अध्यक्षांच्या अधिकारात मगाशी तुम्हाला तो घटनापीठाचा निर्णयातला जो मुद्दा आहे तो वाचून दाखव. दुसरं याच्या संदर्भात आहे की आता हा निर्णय देणं म्हणजे ज्याला आपण न्यायालयीन भाषेत इनफ्लक्च्युअस आहे का किंवा आता त्याचा काही संदर्भ राहिलाय का या संदर्भात त्याच्यावर चर्चा सुरू होती की आता ती विधानसभा संपलेली आहे, त्याच्यानंतर निवडणुका होऊन 2 वर्ष झालेली आहे, त्याच्या अपात्रतेचा पात्रतेचा निर्णय आता काही परिणाम करू शकत नाही, म्हणजे आता त्याचे काही बदल होणार नाही. तर अशा परिस्थितीमध्ये काय, तर त्याच्या संदर्भात कपिल सिब्बल आणि आता देवदत्त कामत यांची मांडणी अशी आहे की विधिमंडळ पक्षाचे जर आमदार अपात्र झाले असते, त्यांनी आपलं पक्षाचं सदस्यत्व सोडल्यामुळे तर त्यांना मूळ पक्षावर दावा सांगण्याचा अधिकारच निवडणूक आयोगाकडे राहिला नसता. त्यामुळे त्याचा निर्णय होणं फार आवश्यक आहे, कारण ते एकमेकाशी जोडलेले मुद्दे आहेत, असा त्यांचा सुरुवातीपासूनच्या या सगळ्या युक्तिवादाचा त्याकडे जाणार आहे. त्यामुळे तो निर्णय आता अजूनही असा संदर्भहीन झालेला नाही, तर त्याचा संदर्भ आहे या दृष्टीने ती मांडणी होते. आणि त्यांनी न्यायालयाला म्हणजे सभापतींना अध्यक्षांना फक्त एक आर्बिट्रेटर म्हणून जे आहे ते 10 शेड्यूलने अधिकार दिलेले आहेत, त्याची न्याय समीक्षा तुम्हाला करण्याचे अधिकार आहे आणि न्यायालयाने त्याच्यावर अंतिम निर्णय घेतला पाहिजे या संदर्भात ती मांडणी होत आहे. कपिल सिब्बल यांनी काल मांडलं की अध्यक्ष असतील किंवा निवडणूक आयोग असतील, या ज्यांच्यावर जे कस्टडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन्स आहेत, कस्टडियन ऑफ डेमोक्रेसी आहेत, ते 2 पिलर जर काम करत नसेल तर न्यायालयाची जबाबदारी वाढते, असं एक त्यांनी अपील न्यायालयाला केलं. आणि त्या सुसंगत माझं सगळं हे आर्ग्युमेंट सुरू आहे असं म्हणावं. अगदी आपण पुन्हा एकदा आतापर्यंत काय काय घडलं याचे अपडेट्स घेऊयात. काय आतापर्यंत घडलंय बघा. कोर्टामध्ये शिंदेंनी बहुमत कधी गाठलं हाच खरा प्रश्न आहे असं विचारण्यात आलंय. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा असल्याचं कामतांनी देखील आपल्या युक्तिवादात म्हटलंय. कामत यांच्याकडून सुभाष देसाई केसचा दाखला आतापर्यंत देण्यात आला. शिंदेंनी बहुमत कधी गाठलं हाच खरा प्रश्न आहे असंही कामत म्हणाले. देवदत्त कामतांकडून विविध प्रकरणांचा कोर्टात दाखला देण्यात आला. आता सिब्बलांचा युक्तिवाद संपलाय. देवदत्त कामत हे ठाकरे गटाचीच बाजू मांडतायत. देवदत्त कामतांकडून याच संदर्भात विविध प्रकरणांचा दाखला देण्यात आला.